नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 10th स्टँडर्डचं मॅथ त्यातला लेसन आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल प्रॅक्टिस सेट 1.5. बघा त्यातला पहिला एक वर्ड प्रॉब्लेम आहे. टू नंबर्स डिफर बाय 3. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 90. फाइंड द नंबर. बघा आपण इथं दोन नंबर सांगितलेले, त्याच्यामध्ये एक ग्रेटर नंबर सांगितलेला आणि एक स्मॉलर नंबर सांगितलेला आहे. तर बघा आपण एक कन्सिडर करू. बघा इथं लेट ग्रेटर नंबर bx, बघा ग्रेटर नंबरला आपण x कन्सिडर केलं अँड स्मॉलर नंबर by. बघा ग्रेटर नंबरला आपण x कन्सिडर केलं आणि स्मॉलर नंबरला y कन्सिडर केलं. तर टू नंबर्स डिफर बाय 3. बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशन, बघा फर्स्ट कंडिशन काय आहे, त्यांचा डिफरंट म्हणजे x मायनस वाय इज इक्वल टू 3. इथे म्हणा इक्वेशन नंबर 1. पहिली कंडिशन आहे आपल्याकडे x मायनस वाय इज इक्वल टू 3 म्हणजे टू नंबरचा डिफरंट. पुढे बघा द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. बघा इथे फ्रॉम सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय सांगते लक्षात घ्या, ट्वाइस द स्मॉलर नंबर. बघा हा ट्वाइस द स्मॉलर नंबर आणि सम करायचे आपल्याला म्हणून प्लस अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. बघा थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे 3x आणि ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे 2y. यांची आपल्याला सम सांगितली, ती सम आहे आपल्याकडे बघा इथं 19 म्हणजे हा झाला इक्वेशन नंबर 2. बघा आपण कंडिशन वरनं दोन इक्वेशन इथे आपण तयार केले. इथे बघा मग टेकिंग 1 अँड 2. बघा आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 घेऊ म्हणजे x मायनस वाय इज इक्वल टू 3. इथे इक्वेशन नंबर 1. त्यानंतर इथे बघा 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. इथे मला इक्वेशन नंबर 2. बघा आपल्याला इथे कुठली तरी एक टर्म कॅन्सल करायची असते. इथं प्लस मायनस आहे म्हणजे y आपला कॅन्सल होऊ शकतो. फक्त इथं मल्टिपल आपल्याला किती लावावे लागतील, तर 2. बघा 2 into x 2x मायनस 2y 2 3 are 6. बघा इथे आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 3. आणि सेकंड इक्वेशन बघा 3x plus 2y is equal to 19. इथे इक्वेशन नंबर 2 as it is. बघा आता इथे minus 2y plus 2y will get cancel. 2 plus 3 5x is equal to 19 plus 6 म्हणजे 25. बघा इथे x साइडला काढा म्हणजे 25 divided by 5 म्हणजे x is equal to 5 5 are 25. बघा अशा पद्धतीने आपण x ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केली. त्यानंतर बघा पुट x is equal to 5 इन इक्वेशन 1 मध्ये आपण ती व्हॅल्यू पुट अप करू. बघा इथे x मायनस y इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू 5 मायनस y इज इक्वल टू 3. बघा इथला जो 3 आहे तो या साइडला करा म्हणजे मायनस होईल आणि मायनस y ज्यावेळेस राईट साइडला जाईल तर त्यावेळेस तो पॉझिटिव्ह झाला म्हणजे इथे लक्षात घ्या y इज इक्वल टू 5 मायनस 3. इथे आला तो 2. मग आपल्याला सांगितलं होतं ते फाइंड द नंबर. मग देअरफॉर रिक्वायर्ड नंबर इज 5 अँड 2. बघा अशा पद्धतीने आपण हा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. बघा सेकंड एक्झाम्पल, आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली, ती ऍक्टिव्हिटी आपल्याला इथं कंप्लीट करायची आहे. लक्षात घ्या आय एम अ रेक्टँगल. इथे बघा तुम्हाला लेंथ दिसते, लेंथ आपण काय करू, ज्या लेंथ आहे ते आपण इथं इक्वल करून घेऊ. कारण एरिया ऑफ रेक्टँगलच्या ज्या काही लेंथ आहे आणि ब्रेथ आहे म्हणजे ऑपोजिट साइड्स आर इक्वल. तर बघा त्या रूलनुसार आपण अगोदर काय करू, लेंथचं काम करून घेऊ. बघा लेंथ तुम्हाला दिसते इथे, लक्षात घ्या ऑपोजिट साइड्स आर इक्वल. बघा रेक्टँगलच्या ज्या काही ऑपोजिट साइड्स आहेत त्या कशा आहे, इक्वल आहे. म्हणून आपण अगोदर लेंथ बद्दल विचार करू. बघा लेंथ 2x plus y plus 8 त्याला इज इक्वल टू त्याच्या ऑपोजिट साइड बघा कोण आहे लेंथची 4x minus y. आता काय करा, इकडे 4x minus y त्याला आपण लेफ्ट साइडला शिफ्ट करू. मग इथे लक्षात घ्या 2x हा प्लस 4x होता, लेफ्ट साइड येताना मायनस 4x. इथे बघा प्लस y इकडचा मायनस y तो या येताना प्लस y हा प्लस 8 आहे त्याला बाहेर शिफ्ट करा म्हणजे तो झाला मायनस 8.
बघा 2x मायनस 4x म्हणजे मायनस 2x प्लस 2 इंटू y 2y इज इक्वल टू मायनस 8. या ठिकाणी बघा डिवाइड बाय, आपण इथे डिवाइड, ह्या इक्वेशनला आपण डिवाइड बाय 2 लावू. इथे लक्षात घ्या 2 1 जार 2, 2 1 जार 2 आणि 2 4 जार 8. इथे मला इक्वेशन नंबर 1. आता आपण घेऊया ब्रेथ. बघा ब्रेथ बद्दल विचार करा, इक्वेटिंग करा. 2y इज इक्वल टू x प्लस 4. मग x हा प्लस 2y राईट साइडला पाठवा म्हणजे मायनस 2y इज इक्वल टू, हा जो 4 आहे त्याला लेफ्ट साइडला घेतल्यामुळे तो काय आला मायनस 4. बघा इथे मला इक्वेशन नंबर 2. आता पुढे बघा टेकिंग इक्वेशन 1 अँड 2. बघा इक्वेशन 1 मायनस x प्लस y इज इक्वल टू मायनस 4 आणि इथे लक्षात घ्या x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. इक्वेशन नंबर 2. इथे बघा मायनस x आणि प्लस x विल गेट कॅन्सल. प्लस y मायनस 2y म्हणजे मायनस y, इथे आला मायनस 8. मायनस मायनस विल गेट कॅन्सल, तर y इज इक्वल टू 8. बघा आपल्याकडे y ची व्हॅल्यू आलेली आहे 8. त्यानंतर पुढे बघा पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1 मध्ये आपण पुटअप करू. बघा आपले इक्वेशन 1 मायनस x प्लस y, बघा मायनस x प्लस y इज इक्वल टू मायनस 4. y ची व्हॅल्यू बघा इथं मायनस x प्लस y ची व्हॅल्यू 8 इज इक्वल टू मायनस 4. मायनस x इक्वल टू मायनस 4 आणि हा मायनस 8. आतमध्ये तो प्लस 8 होता त्याला आपण बाहेर काढला म्हणजे मायनस 8 झाला. मायनस x इज इक्वल टू मायनस 4 मायनस 8 म्हणजे मायनस 12. मायनस मायनस विल गेट कॅन्सल. x इज इक्वल टू 12. बघा अशा पद्धतीने आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y, म्हणजे आपल्याकडे x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे माय पेरिमीटर अँड एरिया. लक्षात घ्या पेरिमीटर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणजे 2 ब्रॅकेट l प्लस b असा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. त्या अगोदर आपल्याला काय काय पाहिजे, लेंथ पाहिजे आणि ब्रेथ पाहिजे. तर बघा लेंथ कोणती पण घ्या तुम्ही, 2x प्लस y प्लस 8 घ्या किंवा 4x मायनस y घ्या. तर आपण ही व्हॅल्यू आपल्याकडे छोटी बघा 4x मायनस y, याच्यामध्ये मी x आणि y ची व्हॅल्यू मी पुटअप करतो म्हणजे मला कोण मिळणार आहे तर लेंथ. बघा 4 ब्रॅकेट x ची व्हॅल्यू 12 मायनस y ची व्हॅल्यू 8, मग 12 इंटू 4 48 मायनस 8, तर किती झाला तो लेंथ 40. बघा लेंथ आपल्याकडे आली इथं 40. त्यानंतर आपल्याला पाहिजे ब्रेथ. तर बघा ब्रेथ साठी तुम्ही 2 इंटू y घ्या किंवा x प्लस 4 घ्या. आता आपण इथे घेऊया ब्रेथ 2 इंटू y म्हणजे 2 इंटू बघा y ची व्हॅल्यू 8 म्हणजे ब्रेथ आपल्याकडे आलेली आहे 16. बघा आत्ताशी आपण लेंथ आणि ब्रेथ आपण इथं फाइंड आउट केलेली. बघा इथे आपण लेंथ आणि ब्रेथ आपण इथं फाइंड आउट केली. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे पेरिमीटर. बघा पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे, रेक्टेंगलचा पेरिमीटरचा फॉर्म्युला 2 ब्रॅकेट l प्लस b म्हणजे लेंथ प्लस ब्रेथ. बघा 2 ऍज इट इज. लेंथ आपल्याकडे आहे 40 प्लस ब्रेथ आहे 16. बघा इथे 2 इंटू इथे झालं आपल्याकडे 56. बघा दोघांची ऍडिशन 2 ने याला मल्टिपल करा, 2 6 जार 12 इथे कॅरी 1, 2 5 जार 10, 10 प्लस 1 11. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याकडे जो पेरिमीटर आला रेक्टेंगलचा तो आहे 112. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे एरिया ऑफ रेक्टेंगल. एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ. बघा लेंथ आहे आपल्याकडे 40 इंटू ब्रेथ आपल्याकडे आहे 16. बघा हा 0 याची लिहा, 16 4 जा 64. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याकडे एरिया जो आलेला आहे तो किती आहे 640 आणि पेरिमीटर आहे आपल्याकडे 112. बघा नेक्स्ट सम. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, सम इज 95. देअर प्रेझेंट एजेस. तर बघा इथे आपल्याला फादरचं एज आणि सनचं एज आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. लक्षात घ्या आपण इथे कन्सिडर करू लेट
प्रेझेंट एज ऑफ फादर बी एक्स. बघा आजचं जे वय वडिलांचं त्याला आपण एक्स कन्सिडर करू अँड प्रेझेंट एज ऑफ सन बी वाय, त्याला आपण वाय कन्सिडर करू. तर लक्षात घ्या सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. लक्षात घ्या इथं फ्रॉम फर्स्ट कंडिशन. बघा फर्स्ट कंडिशन काय इथं फादरचं एज प्लस ट्वाइस द एज ऑफ हिज सन, म्हणून ट्वाइस द एज ऑफ हिज सन, म्हणून सनच्या याला आपण किती लावले 2 आणि त्या दोघांची ऍडिशन किती आपल्याकडे इथे 70. याला आपण इथे म्हणूया इक्वेशन नंबर 1. पुढे बघा फ्रॉम सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये बघा इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍडेड टू हिज एज ऑफ हिज सन. बघा फादरचं जे एज आहे ते डबल आहे आणि त्या डबल एज मध्ये मुलाचं वय आपल्याला ऍड करायचं आहे म्हणजेच y इज इक्वल टू त्यावेळेस त्यांची सम जी आहे ती किती आहे 95. इथे म्हणा इक्वेशन नंबर 2. बघा अशा दोन कंडिशन नुसार आपण दोन इक्वेशन तयार केलेली आहेत. पुढे बघा टेकिंग इक्वेशन 1 अँड 2 x plus 2y is equal to 70 and 2x plus y is equal to 95. इक्वेशन नंबर 2. इथे लक्षात घ्या इथे आपण 2 मल्टिपल लावू म्हणजे 2x आपल्याला कॅन्सल करता येतील म्हणून मल्टिपल बाय 2. बघा इथे इक्वेशन 2 into x 2x plus 2 to the 4y and 2 into 70 म्हणजे 140. इथे आपल्याला न्यू इक्वेशन मिळत आहे इक्वेशन नंबर 3. खालचं सेकंड इक्वेशन जे आहे ते ऍज इट इज लिहा. बघा आता 2x आपण तयार केलेला आहे पण तो कट होत नाही त्याच्यामुळे आपण काय करावं लागतंय तर साइन चेंज करू. प्लस असल्यामुळे मायनस, इथे प्लसचा मायनस आणि इथे पण प्लसचा मायनस. 2x विल गेट कॅन्सल. 4y minus y is equal to 3y is equal to बघा 140 minus 95 म्हणजे 45. 140 minus 95 केल्यानंतर 45. बघा 3y is equal to 45. Therefore y is equal to 45 divided by 3. तर y is equal to बघा 15 3 जार म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आलेली आहे 15. पुढे बघा पुट y is equal to 15 in equation 1. बघा इथे x plus 2y is equal to 70. आता y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट अप करू. x plus 2 ब्रॅकेट y ची व्हॅल्यू 15 is equal to 70. x plus 2 15 are 30 is equal to 70. x is equal to 70 minus 30. बघा प्लस 30 होता राईट साइडला काढल्यामुळे तो मायनस झाला म्हणजे x is equal to 70 minus 30 म्हणजे 40. बघा x ची व्हॅल्यू 40 आली y ची व्हॅल्यू 15 आली. तर आपण बघा x आपण फादरच्या एजला मानलेलं होतं आणि y जो आहे तो सनच्या एज साठी. मग इथे लक्षात घ्या प्रेझेंट एज ऑफ फादर. बघा प्रेझेंट एज ऑफ फादर इज 40 years and इथे बघा प्रेझेंट एज ऑफ सन इज 15 years. म्हणजे अशा पद्धतीने वडिलांचं आजचं वय 40 वर्ष आणि मुलाचं आजचं वय आहे 15 वर्ष.